हे बघा एक नंबर झालं. वास तर सुगंध तर एक नंबर येतोय. होय. मग तयार आहे आपल्या वाकटीच्या सुकटाचा रस्सा बघा. हा, गरम गरम भात घ्यायचा हा आणि हे कालवण भातावर डायरेक्ट वाढायचं. आणि कसं भाकरी बरोबर पण खाऊ शकता होय आणि भाताबरोबर पण. होय. तुम्हाला खोबऱ्याच्या वाटणाचं सुकटाचं कालवण खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी खास आहे. नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला ना बिना वाटणाचं असं वाकटीच्या सुकटाचं कालवण करून दाखवणार आहे. ते पण बटाटा आणि सुकटाचं असं मस्त इतकं भारी भाताबरोबर आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. असं एकच कालवण करायचं म्हणजे दिवसभर काय कटकट नाही. काय हवे हा, काय टेन्शन नाही. हा आणि इतकं मस्त लागतं नाही चवीला. होय. आणि झटपट तयार होतं. तयार म्हणजे होतं बघा. वेळ लागत नाही. असं मी आज तुम्हाला हे वाकटीचं कालवण करून दाखवते. पावसाची तयारी बघितलात ना. वाकटीची सुकट चांगली सुकून तोडून अशी पॅक करून हवाबंद डब्यात ठेवलेली आहे. म्हणजे 6 महिने वर्षभर टिकतील चांगली. काय अभि? होय. त्यासाठी साहित्य बघा. इथे मी हे 2 ना कांदे घेतलेत आहेत कापून. हे बघा असे बारीक कांदा कापायचा. असा बारीक कापला ना की कसं कालवण मिळून येतं चांगलं. हळद, घरगुती आमचा लाल मसाला, आंबवशी घेतली आहे. मी आंबवशी घेतली आहे. तुम्ही कोकम, तुमच्याकडे नसेल ना आंबवशी तर कोकम घ्या, पण चिंच नका घेऊ. हा, म्हणजे कसं चिंचेचं एवढं चव नाही लागत. काय अभि? होय. कोथिंबीर आणि लसूण. आपल्याला हे कोथिंबीर आणि लसूण आहे ना ह्याची पेस्ट करायची आहे. पाणी टाकून गंधासारखी अशी पेस्ट करायची आहे. तेल, मीठ आणि पाणी एवढं साहित्य आहे. ही बघा इथे मी ही पेस्ट करून घेतली आहे. आता आपण ही सुकटं घेऊया. ही बघा असा मच्छा भाग घ्यायचा. चांगली लागतात. मग शेपटीची बाजू आपण भाजायला, अशी बाजू असेल ना तर ती भाजायला चांगली लागतात ना अभि, कुरकुरी. होय फोडणीच्या भाताबरोबर चांगली लागतात होय नाही. होय. आणि काय मेन रेसिपी करायची असेल तर मच्छी बाजू घ्यायची. हा, हे बघा ही वाकटीची सुकट आणि हे बटाटा ह्याचं मी कालवण करणार आहे. आणि ह्याच्यात हे सुकटात ना आपल्याला थोडं गरम पाणी टाकायचं आहे. हे बघा. आणि या बटाट्यामध्ये आईल काळी पडू नये म्हणून पाणी ओतून ठेवलेलं आहे. हा, हे बघा गरम पाणी टाकायचं आणि 5-10 मिनिटं ना ही सुकटं अशी ठेवायची. म्हणजे स्वच्छ पण होतात आणि जरा उंबळतात पण ती, म्हणजे भिजतात चांगली ती. जरा नरम पडतात. हा, अशी 10 मिनिटं झालीत आहेत बघा. अशी चोळून चोळून धुवायची चांगली. हा, गरम पाण्यात टाकल्यात ना की हे सगळं निघतात चांगले मग स्वच्छ. हे बघा अशी 2 वेळा ना 2-3 वेळा चांगली अशी सुकटं धुवून घ्यायची. हा, अशी मी धुवून घेतली आहे. आता आपण फोडणी देऊया. कढई तापली आहे. आता आपण ह्याच्यात तेल टाकायचं आहे. तेल तापलंय. आता आपण ह्याच्यात कांदा टाकायचा आहे. आणि कांदा आपल्याला असा हा नरम करून घ्यायचा. कांदा बघा कसा नरम केलाय. असा नरम करून घ्यायचा. हा, नाही तर असं ठेवलात ना कच्चा जरा कांदा तर कांदा असा व्यवस्थित कालवणात ना लागत नाही चांगला. मग होय, असं व्यवस्थित मिळून येत नाही. हा, आता आपल्याला ह्याच्यात ना ही पेस्ट टाकायची. ही बघा लसूण आणि कोथिंबिरीची. पेस्ट पण आपल्याला अशी चांगली परतून घ्यायची. बघा पेस्ट आलं की कसं चांगली अशी चव येते ना गं. चव येते. हो, पेस्ट आणि कोकम पाहिजे. म्हणजे घट्टपणा येतो जरा पेस्टमुळे. पेस्ट बघा अशी फ्राय करून घेतली जरा. आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे. मसाले म्हणजे काय, हळद आणि हे लाल मसाला आपला. हे बघा हळद आणि घरगुती आमचा लाल मसाला. मसाला असा चांगला परतून घ्यायचा. आणि हे आता सुकट टाकायची. हे बघा. आणि हे बटाटा नाही टाकलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार. काय पण घासात असा जरासा बटाटा आला ना हा, जरा खायला जेवायला जरा खाताना म्हणजे जेवताना जरा मजा येते. हो. हे बघा असे परतून घ्यायचा. कलर बघ भारी आलाय ना. होय. आणि आता आपल्याला ह्याच्यात ना पाणी ओतायचं.
जेवढ्यात तेवढं पाणी ठेवायचं नाही. नाही नाही, सुकटाच्या वरती शिजायला हवीत ना हा ती, हा बरोबर बरोबर. शिजायला हवीत ग. म्हणजे भातावर आपण घेऊ शकतो हा. असं पाहिजे. असं. आता आपल्याला ह्याच्यात ही आंबवशी टाकायची आहे बघा, आणि मीठ टाकायचं चवीनुसार. आणि झाकण ठेवायचं आहे आणि कड काढून घ्यायचा. कड आलाय मस्त. सुगंध पण आहे, एक नंबर सुटलाय. होय ना? होय हे बघ मस्त झालंय ना. होय. आता मी आग कमी करते आणि 10 मिनिटं तरी आपल्याला ना हे कालवण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. असं आग कमी करायची आणि झाकण ठेवायचं आणि चांगलं हे कालवण ना शिजवून घ्यायचं बघा. म्हणजे मुरवायचं. हा, मग मुरेल चांगलं. होय. असं. गरमागरम वाकटीचं सुकट आणि बटाट्याचं कालवण बघा, अगदी भारी झालंय आणि चांगलं मिळून आलंय बघा, बिना वाटणाचं. हा, का खोबऱ्याचं वाटण नाही लावलंय किंवा काय नाही बघा. पूर्ण ते आई बटाट्यामध्ये पण ते रशाची चव उतरली असेल. होय, सुकटाची. हो, एक नंबर झालं. वास तर, होय. सुगंध तर एक नंबर येतोय. होय, मग तयार आहे आपल्या वाकटीच्या सुकटाचा रस्सा बघा. हा, गरम गरम भात घ्यायचा हा, आणि हे कालवण भातावर डायरेक्ट वाढायचं. आणि कसं भाकरी बरोबर पण खाऊ शकता होय आणि भाता बरोबर पण होय. तयार आहे.